ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। ठाण्याच्या लोकमान्य नगर बस डेपोजवळ असलेल्या एका इसमाकडून आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच पासपोर्ट काढण्याकरता आवश्यक असलेले बनावट दस्तावेज बनवून पासपोर्ट मिळवला। त्याच पासपोर्टवर पाकिस्तानचा दौरा करणाऱ्या 23 वर्षीय मुस्लिम महिला नगमा नूर मकसूद अली उर्फ सनम खान हिच्यासह बनावट दस्तऐवज बनवणाऱ्या व्यक्तीविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये 19 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून केंद्रीय तपास यंत्रणांनीही याची गंभीर दखल घेतली आहे। ठाण्याच्या लोकमान्य नगर पाडा नंबर 4 त्रिमूर्ती अपार्टमेंट येथे राहणाऱ्या 23 वर्षीय नगमा नूर मकसूद अली उर्फ सनम खान या महिलेने लोकमान्य नगर बस स्टॉप येथे असलेल्या एका इसमाच्या मदतीने आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट बनवण्याकरता आवश्यक असलेले दस्त बनावट बनवून पासपोर्ट मिळवला। सदर पासपोर्टद्वारे पाकिस्तानचा व्हिसा मिळवून पाकिस्तानचा दौराही केल्याचे तपासात उघड झाले आहे। पासपोर्ट बनवण्याकरता वापरात आणलेले दस्तावेज हे बनावट असल्याचे समोर आल्यानंतर आरोपी नगमा अली उर्फ सनम खान हिचे बिंग फुटले आहे। याबाबत वर्तकनगर पोलिसांनी आरोपी नगमा आणि तिला बनावट दस्तावेज तयार करणाऱ्या मदत करणाऱ्या अनोळखी इसम अशा दोघांच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे।